आणि आपण जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या नाशिकमधून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे। जसं योगेश गेल्या काही तासांमध्ये या सगळ्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत की राजकारणातली मोठी घडामोड म्हणून याकडे पाहिलं जाते। काय नेमकं नाशिकमधल्या राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भातलं वातावरण आहे? काय कार्यकर्त्यांमध्ये तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये भुजबळ समर्थकांमध्ये चर्चा कुजबूज सुरू आहे? अनुपमा, गेल्या 2 महिन्यापासून आपण बघितलं तर भुजबळ हे एका गटामध्ये राहिलेले नाही। ते आपलं स्वतंत्र असं अस्तित्व त्यांचं जे होतं ते असं निर्माण झालंय। त्यांना कुठल्याही पक्ष जवळ करायला त्याने महायुतीमध्ये असून सुद्धा त्यांना लोकसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये प्रचारासाठी नेण्यात आलं नाही। त्यांची उमेदवारी सुद्धा घोषित करून सुद्धा रद्द करण्यात आली आणि वेळेवर त्यांनी ती माघार घेतली। रद्द करण्यात आली म्हणण्यापेक्षा छगन भुजबळ यांनी स्वतःहून माघार घेतली, कारण एकूण जी परिस्थिती होती महायुतीमध्ये ती निराशाजनक अशी होती। छगन भुजबळ यांना कोणी विचारायला तयार नव्हतं। अक्षरशः ज्या अजित पवार गटामध्ये ते गेलेले होते त्या गटामध्ये सुद्धा त्यांना तेवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं। आपण जर आता विधान परिषदेच्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये सुद्धा भुजबळ कुठेही दिसले नाहीत। एकूण जी गणित तयार करणं असतील किंवा राजकीय आखाडे असतील यामध्ये छगन भुजबळांची महत्त्वाची भूमिका नेहमीच राहिलेली आहे। शरद पवारांसोबत असताना छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत। ओबीसींचं राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलेलं आहे राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा। मात्र ती जी स्वतंत्र त्यांची भूमिका होती ती या ठिकाणी कुठेतरी मारली जात होती आणि त्यामुळे नाशिकमध्ये समता परिषदेतले त्यांचे कार्यकर्ते असतील, नाशिकमधले येवल्यातले मतदार असतील, हे सगळे अस्वस्थ होते। ओबीसी समाज हा अस्वस्थ होता आणि याचा फटका हा राज्यामध्ये आपल्याला दिसून पण आला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये। भुजबळांनी कुठेही सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्याला सुद्धा योगेश तितकंच महत्त्व आहे। भलेही खूप मोठी प्रतिक्रिया नाही, मात्र त्यांनी अत्यंत सूचक असं शब्द तिथे म्हटला, तो म्हणजे हेळसांड होती आहे भुजबळांची आणि म्हणूनच या प्रतिक्रियेकडे विशेष पाहिलं पाहिजे। योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।